नमस्कार मित्रांनो, डिजिट्यूब मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नियमितपणे आपल्या पीक कर्जाची जी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची एक अतिशय दिलासादायक आणि अतिशय एक महत्त्वाचा असा एक अपडेट आहे. मित्रांनो, ज्या शेतकरी नियमितपणे आपल्याला पीक कर्जाची परतफेड केलेली आहेत अशा शेतकऱ्यांच्या पंजाबराव देशमुख यांच्या कृषी सवलत योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेल्या व्याज त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तर याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना ही राबवली जाते आणि यांच्या अंतर्गत नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करण्याच्या शेतकऱ्यांचे त्याच्या व्याज हे त्यांच्या खात्यामध्ये परतफेड केली जाते. केंद्र शासनाच्या ज्या माध्यमातून जे काही केसिन लोन असतील त्या लोनवरती सबसिडी दिली जाते. याचबरोबर जर राज्यात शासनाच्या माध्यमातून देखील आपण व्याज आता सवलत घ्यायला सुरू झालेली आहे आणि त्यामुळे जवळजवळ 3 लाख तुम्ही ऐकू शकता मित्रांनो, 3 लाख रुपयेपर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी दिली जाते. मात्र यापूर्वी आपण जर पाहिलं तर व्याजाची रक्कम जी आहे हे बँकेकडून दिली जात होती पर्यायाने, पण शेतकऱ्याची यांची माहिती मिळत नव्हती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात याच संदर्भात तक्रार देखील प्राप्त झालेली होती. राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख यांच्या कृषी व्याज सवलत योजना आहे. या योजनेच्या व्याजातून आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, यांच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांनी खात्यावरती व्याजाची रक्कम जी आहे आता क्रेडिट व्हायला सुरू झालेली आहे. आपली रक्कम देखील आलेली असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनलवरती आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.